1. कोणत्या व तीव्र इच्छा निर्माण होते. उत्तर. किशोरावस्थेत शरीरात हार्मोन्स वाढतात, त्यामुळे नैसर्गिक भावना आणि कुतूहल वाढू शकते. हे सर्वांमध्ये वेगवेगळे असते आणि पूर्णपणे नैसर्गिक आहे. 2. कोणत्या वयात महिला मागून करायला उत्सुक असते. उत्तर. महिलांच्या शरीरात हार्मोन्स किशोरावस्थेत आणि प्रौढावस्थेत मोठ्या प्रमाणात बदलतात. या बदलांमुळे भावना, मानसिकता आणि शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया बदलू शकतात. हे बदल प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असतात आणि पूर्णपणे नैसर्गिक आहेत. 3. पाणी आत गळते तेव्हा कसं वाटत. उत्तर. पाणी आत गळते तेव्हा गळ्यात हलकी उब आणि ओलेपणा जाणवतो, तसेच शरीर नैसर्गिकपणे शांत आणि तृप्त वाटते. 4. स्त्री समाधानी झाल्यास काय करते. उत्तर. नात्यात भावनिक किंवा मानसिक समाधान मिळालं नाही तर स्त्री शांत राहते, पण आतून नाराज होते. ती संवाद साधण्याचा प्रयत्न करते किंवा थोडं अंतर ठेवते. म्हणून नात्यात संवाद, समजूत आणि आदर महत्त्वाचा असतो. 5. स्त्रियांमध्ये भावनिक आणि शारीरिक जाणीवा कोणत्या वयात अधिक वाढतात. उत्तर. स्त्रियांमध्ये भावनिक आणि शारीरिक जाणीवा साधारण 25 ते 40 वयात जास्त वाढतात. 6. संबंध वेळेस दोघांचं समाधान का आवश्यक असतं आणि ते कसं मिळवावं. उत्तर. संबंध वेळेस दोघांचं समाधान महत्त्वाचं असतं, कारण त्यामुळे नात्यात प्रेम, विश्वास आणि जवळीक टिकते. हे समाधान मिळवण्यासाठी संवाद, समजूत आणि परस्पर आदर गरजेचा असतो. 7. काय लावल्याने 50 वर्षांची बाई सुद्धा आनंदाने हसायला लागते. उत्तर. थोडं गोड बोलणं, सुगंधी परफ्यूम आणि प्रेमाने केलेलं कौतुक लावलं की 50 वर्षांची बाई सुद्धा चेहऱ्यावर तरुणीचा चमकता हसू आणते. 8. काही महिलांच्या शरीराच्या काही भागांचा रंग गंध का होतो. उत्तर. काही महिलांच्या शरीराच्या काही भागांचा रंग गंध होण्याचं कारण हार्मोन्समधील बदल, घर्षण, सूर्यप्रकाश किंवा वयानुसार त्वचेतील नैसर्गिक बदल असू शकतात. हे एक सामान्य शारीरिक वैशिष्ट्य आहे. 9. बायकोची तांडात घेतल्यावर काय होतो. उत्तर. शारीरिक संबंधांमुळे हार्मोन्समध्ये बदल होतो, रक्ताभिसरण सुधारते, मानसिक आनंद आणि जवळीक वाढते. प्रत्येक व्यक्तीसाठी अनुभव वेगळा असतो. 10. सत्य केल्यास काय होतो. उत्तर. सत्य केल्यास शरीरातील सवयी, आरोग्य आणि मानसिक परिस्थितीवर परिणाम होतो, जे सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो.